हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपल्या अकॅडमी तर्फे प्रत्येक विषयाच्या ऑनलाईन ऑफलाईन प्रश्नपत्रिका दिल्या जातात. या प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन हे तुम्हाला दिलं जातं. प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीने सोडवावा, त्यासाठी कोणती ट्रिक्स वापरावी, साध्या सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून हे प्रश्न कसे सोडवावे हे तुम्हाला समजून दिलं जातं. पहा, आदिता तिसरी प्रश्नपत्रिका क्रमांक 202 इंग्रजी बुद्धिमत्ता या पेपरचा आपण सोल्युशन घेणार आहोत. पहा, पेपर नंबर 202 पहिला भाग असतो इंग्रजीचा. आता खालीलपैकी कोणती अक्षरे वर्णानुक्रमे आहेत. पहा, या ठिकाणी आपल्याला संपूर्ण ABCD पाठ असली पाहिजे. ABCD पाठ करताना त्याचे गट करायचे. आपले गट असतात ते ABCDE, FGHIJ, KLMNO, PQRST, UVWXY. आणि ABCD आपली असतील पाठ तर वर्णानुक्रमे लिहिण्याची गरज नाही. हे ओळीला आहेत का? PQRS, ABOC, WXYZ, LMNO. इथं काय दिलेलं आहे? इथे PQRS पाहिजे. इथं काय दिलेलं आहे? PORS. हे बारकाईने बघितलं पाहिजे, म्हणजे हे पहिलं चुकीचं आहे. इथे ABCD पाहिजे, ABCD असायला हवं. इथं ABOC दिलेलं आहे, हे चुकीचं आहे. WXYZ, WXY पुढे Z असते, हे क्रमवार आहे. LMNO, LMNO, इथं LMON दिलेलं, ते चुकीचं. उत्तर पर्याय क्रमांक 3. आपल्याला याच्यासाठी ABCD पाठ असली पाहिजे. पुढील प्रश्न पहा, 4 पर्याय आहेत. कोणत्या पर्यायाचा उच्चार TH चा उच्चार द असावा? पहा, TH याचा उच्चार द झाला. आता इथं THIN, थिन, THIN याचा उच्चार काय होतो? थिन. THUMB, थम, थ होतो इथं उच्चार. THAT, दॅट, THAT, दॅट. आणि THINK, थिंक. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वाचायला येणं गरजेचं आहे. या ठिकाणी TH चा उच्चार थ झाला, या ठिकाणी TH चा उच्चार थ झाला, या ठिकाणी TH चा उच्चार द झाला, आणि या ठिकाणी TH चा उच्चार थ झाला. आपल्याला विचारले द उच्चार कुठं होतो? पर्याय क्रमांक 3. चला पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या शब्दात कमी अक्षरे आहेत? प्रत्येक शब्दातले अक्षर बघायचे. हँड किती अक्षर आहे? 4. LEG ले किती अक्षर आहे? 3. NEC किन्ने किती अक्षर आहे? 4. MOUTH किती अक्षर आहे? 5. कोणत्या शब्दात कमी अक्षर आलेले? या पर्याय क्रमांक 2 मध्ये 3च अक्षर आलेले. सर्वात जास्त अक्षर माउथ या शब्दात आलेले आहे. चला पुढील प्रश्न, दिलेल्या वाक्यातील योग्य विराम चिन्ह निवडा. व्हॉट इज युअर नेम? काय व्हॉट इज युअर नेम? या ठिकाणी प्रश्न चिन्ह पाहिजे. व्हॉट इज युअर नेम म्हणजे प्रश्न विचारलेला आहे, तुझं नाव काय? या ठिकाणी प्रश्न आहे, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. उद्गारवाचक असतील हाऊ, तर त्या ठिकाणी वाव, तर त्या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह येतं. सारख्या प्रकारचे शब्द असतील तर तिथं कॉमा येतो, स्वल्पविराम, आणि पूर्ण वाक्य पूर्ण झालं तर फुल स्टॉप येतो, पूर्णविराम. पुढे योग्य उपपद वापरा. राहुल अंकल इज, राहुल अंकल इज काय उत्तर दिले तर? इज द टीचर.
एकमेव राहुलचे अंक एकमेव आहे राहुलचे अंक तर त्या ठिकाणी द सन एकमेव आहे राहुलचे अंक एकमेव आहे पण नुसतं जर असेल द टीचर मी टीचर हे सगळे टीचर आहे पण राहुल अंक इज द टीचर पुढे रिकाम्या चौकटीत कोणत्या अक्षरी पहा त्या ठिकाणी पाहून पाहायचं वाक्य बनवायचं आहे PABBOSE जमते का PAB पॅट आहे का नाहीये BOSE बोस नाही दुसरं घेतलं PAM पा MOSE आहे का MOUSE माऊस झालं ओ घेतलं PAO नाही OOSE ओ नाही चौथा घेतला PAN पॅन आणि NOSE नो म्हणजे ना उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे पुढील प्रश्न बघा क्वॅक क्वॅक हा आवाज कोणा क्वॅक क्वॅक कोणाचा आवाज आहे क्वॅक क्वॅक हा डकचा म्हणजे बदकाचा आवाज क्वॅक क्वॅक असतो प्रत्येक प्राण्याचा आवाज आपल्याला माहिती पाहिजे पुढे बा एखाद्याचे आभार मानताना कोणते शब्द वापरले आभार मानायचे आपल्याला आभार मानताना आपण काय म्हणतो थँक्यू थँक्स अ लॉट ऑफ म्हणजे या ठिकाणी कोणते शब्द वापरले जातात एखाद्याचे आभार मानताना आपण थँक्यू थँक्स अ लॉट या ठिकाणी थँक्यू शब्द वापरतो हॅलो हाय आपण करतो सोबतच्या चित्रातील आकार शोधा हा चित्रातील आकार कोणता आहे स्टार हर्ट क्यूब सिलेंडर स्टार हा स्टार आहे हर्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे हर्ट बदाम क्यूब म्हणजे आपण खेळताना वापरतो तो सिलेंडर म्हणलं की दंडगोल मी आकार आपल्याला माहिती पाहिजे म्हणून या ठिकाणी आहे तो आकार स्टार पुढे पहा ट्यूसडे आणि थर्सडे याच्या दरम्यान कोणते वार येतात हे वार पाठ पाहिजे आपल्याला संडे म्हणजे रविवार संडेच्या नंतर येतो मंडे म्हणजे सोमवार ट्यूसडे मंगळवार नंतर वेन्सडे म्हणजे बुधवार वेन्सडेच्या नंतर थर्सडे संडे मंडे ट्यूसडे वेन्सडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे फ्रायडे म्हणजे शुक्रवार येतो सॅटरडे म्हणजे शनिवार आपल्याला काय विचारलं ट्यूसडे आणि थर्सडेच्या मध्ये कोणता वार आहे मध्ये येतो वेन्सडे पर्याय क्रमांक 4 दिलेल्या शब्दाशी यमक न जुळणारा आता याची सगळ्याची यमक जुळतात हाईट HIGHT हाईटला यमक जुळणारा लाईट आहे हाईट आहे तोच दिलाय माईट आहे पाहिजे टाईट पाहिजे होतं हाईट तोच शब्द दिला हाईटला हाईटच दिला या ठिकाणी आपण थोडंसं पर्याय बदलूया हाईटच्या तिथं टाईट दिला PIGHT टाईट LIGHT लाईट MIGHT माईट आता कोण हे सगळी यमक जुळणार आहे सीट त्याला जुळत नाही सीटचा उच्चार वेगळा आहे आपल्याला स्पर्श ज्ञान कशामुळे होते स्पर्श ज्ञान कशामुळे होते आपल्यावर अंगावर असणाऱ्या त्वचेमुळे त्याला काय म्हणतात इंग्रजीमध्ये स्किनमुळे आपल्याला स्पर्श ज्ञान होतं आईजमुळे आपल्याला दिसतं
टंगमुळे आपल्याला चव कळते. आणि या ठिकाणी होज नाही, नोज आहे. नोज म्हणजे नाक. या नाकाने काय होतं, आपल्याला स्मेल येतो, वास येतो. ओके, त्यामुळे आपल्याला स्किनने आपल्याला स्पर्श नाही. पुढचा प्रश्न पहा 13वा. द पेन इज डॉट डॉट द चॉक अँड पेन्सिल. आता बघा पेन इज, आता ऑन द चॉक अँड पेन्सिल, खडू आणि पेन्सिलच्या वर पेन आहे. अबाव द पेन इज अबाव द चॉक अँड पेन्सिल. द पेन इज बिटवीन द चॉक अँड पेन्सिल. द अबाव द पेन इज इन द चॉक अँड पेन्सिल. तर काय, चॉक अँड पेन्सिलच्या वर असेल, ऑन म्हणजे वर असेल, अबाव म्हणजे च्यावर असेल, बिटवीन म्हणजे त्यांच्यामध्ये असेल, आणि इन म्हणजे त्यामध्ये असेल. तर इथं काय, बिटवीन. द पेन इज बिटवीन द चॉक अँड पेन्सिल. चॉक म्हणजे खडू आणि पेन्सिल म्हणजे पेन्सिल याच्यामध्ये पेन आहे, या दोघांच्या मध्ये आहे. 14 ॲस डॉट डॉट ॲस मिल्क. मिल्क म्हणजे काय, दूध. कसं असतं, कलर कोणता असतो, कोणाचंही दूध घेतलं, शेळीचं घेतलं, मेंढीचं घेतलं, गाईचं घेतलं, म्हशीचं घेतलं, कोणत्या कलरचं, असं कोणतं वेगळं कलर का, व्हाईट कलरचं आहे. मी तर ब्लॅक, व्हाईट, येलो, ग्रीन. ब्लॅक म्हणजे काळं, व्हाईट म्हणजे पांढरं, येलो म्हणजे पिवळं, ग्रीन म्हणजे हिरवं. मग ॲस व्हाईट ॲस म्हणजे दुधासारखं पांढरं. पूर्ण केलेली आहे. चित्रातील भाव ओळखा. काय करतो या चित्रामध्ये, पहा बरं, त्याच्या याच्यावर काय वाटतं, याच्यावर तो स्माइल करतो. हॅपी, सॅड, अँग्री, शाय. हॅपी, हॅपी म्हणजे आनंदी, सॅड म्हणजे दुःखी, अँग्री म्हणजे रागवलेला, शाय म्हणजे थकलेला, निराश झालेला, थकलेला. तर इथं हॅपी आहे तो. पुढे पहा, गटातील वेगळे चित्र शोधा. काय चित्र पहा बरं. पहिला आहे ॲपल. हे काय आहे, रोज आहे, गुलाब. हे काय, पायनॅपल. पुढे काय आहे, मँगो. यात गटात न बसणारं कोणतं आहे, हे सगळे काय, फ्रुट्स आहे. वेगळा कोणता येणार आहे, रोज. ते काय, फ्लावर आहे. बाकी सर्व फळ आहे, आणि रोज काय, फूल आहे. वेगळा दिले रोज. दिलेल्या चित्रातील योग्य वर्णन करणारा शब्द सांगतो. या ठिकाणी जो शब्द दिलेला व या चित्राचं वर्णन करणार काय म्हणतोय, काय करतोय तो, काय दिसतंय, हॅपी फेस, आनंदी चेहरा. फनी फेस, फनी आहे. अँग्री फेस, रागवलेला. आणि ऑल आर करेक्ट, सगळे बरोबर आहे. पण कसं येईल ते, तर हे हॅपी फेस. पर्याय क्रमांक 1. बरोबर. इनच्या विरुद्ध, एक दिला म्हणजे तो विरुद्ध, इनच्या विरुद्ध. इन म्हणजे आत, आजच्या विरुद्ध बाहेर, इंग्रजीमध्ये. इनच्या विरुद्ध आउट, इनच्या विरुद्ध आउट, अपोजिट वर्ड त्याला. पुढे पहा, हॉर्स या प्राण्याचे राहण्याचे ठिकाण. हॉर्स म्हणजे घोडा, त्याचे राहण्याचे ठिकाण काय आहे, स्टेबल. डॉगचं राहण्याचे ठिकाण केनल. हे प्रत्येक प्राण्याचं, माऊचं होल हे आपलं पाठ असलं पाहिजे. हे तुम्हाला पहिल्यांदा शिकवलं. प्राणी आणि त्यांची राहण्याचे ठिकाण, प्राणी आणि त्यांची पिल्लं. दिलेल्या चित्राचा आकार कसा आहे, हा आकार कोणता आहे, चौरस आहे का, चौरस असेल तर त्याला स्क्वेअर म्हणतात. ट्रायंगल, ट्रायंगल म्हणजे ट्रायंगल म्हणजे त्रिकोण, त्याला म्हणतात ट्रायंगल. स्टार, हा असेल स्टार. नंतर आहे सर्कल, CIRCLE, सर्कल म्हणजे. आणि स्क्वेअर. आता हे स्क्वेअर तो नाहीये, स्क्वेअर नाही करायचं, याला रेक्टँगल म्हणतात. रेक्टँगल, रेक्टँगल म्हणजे आयत. कारण इथे 3 आहे, अशी 4 आहे, म्हणजे तो आयत आहे. पण इथं पर्यायी पद्धत वापरली पाहिजे आपल्याला. मग स्क्वेअर दिलाच नाहीये पर्यायामध्ये, मग काय म्हणाले, ट्रायंगल आहे का तो, नाहीये.
स्टार आहे का तो? नाही. सर्कल आहे का? नाही. मग काय म्हणावं लागेल? स्क्वेअर. मी तर आपण चूक काढत बसायचे नाही. सॉरी, तो आपल्याला रेक्टँगल द्यायला पाहिजे तर स्क्वेअर दिला आणि जास्त योग्य कोणतं असं पर्यायपर्यंत पोहोचलं पाहिजे. इथं तुम्हाला शब्दशः उत्तरापर्यंत पोहोचण्याची ही पद्धत आपल्याला माहीत पाहिजे. इथं सुपरवायझरला म्हणत बसा नाही सर इथं असं म्हणतात तिथं तसं म्हणतात असं नाही. ओके. पुढे बदकाच्या पिल्लाला काय म्हणतात? बदक आहे पण त्याच्या पिल्लाला किड, डकली, कप, लॅम्प. डकचा पिल्लू बदक म्हणजे डक, डकच्या पिल्लाला डकली, डकच्या पिल्लाला डकली. ओके. मेंढीचं पिल्लू असतं शीपचं पिल्लू लॅम्प. ओके. खालीलपैकी कोणती भाजी नाही? कॉलीफ्लॉवर, कॅबेज, रोज, ब्रिंजल. कॉलीफ्लॉवर म्हणजे काय? कॉलीफ्लॉवर म्हणजे फुलकोबी म्हणजे आपण फ्लावर म्हणतो. कॅबेज म्हणजे कोबी, रोज म्हणजे गुलाब, ब्रिंजल म्हणजे वांगी. म्हणजे भाजी कोणती नाहीये? रोज भाजी नाही, बाकी सगळ्या भाज्या आहेत. चित्रे मोठी संख्या द्या. किती चित्र आहेत मोजा, काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. हे 19 चित्र आहेत, 19 आहेत. आता याच्यामध्ये चित्रामध्ये इथे दिले 15 दिले, इथे किती आहेत? 90. 90. TWN. पण एकच पद्धत वापरायची सगळ्यात जास्त ॲज डॉट डॉट ॲज क्रो. क्रो म्हणजे काय? क्रो कुंबडा. याच्यामध्ये कसं आहे? ग्रीन, ब्लॅक, येलो, व्हाईट. क्रो कसा असतो? कावळा. कसा असतो? क्रो म्हणजे कावळा. कसा असतो? ब्लॅक. ॲज ब्लॅक ॲज क्रो, कावळ्यासारखा काळा. ओके. दिल्ली इज अ डॉट डॉट सिटी. दिल्ली. येलो, लेझी, टॉल, बिग. कोणतं त्या ठिकाणी विशेषण वापरावं लागेल? दिल्ली कशी सिटी आहे? येलो आहे, पिवळी सिटी. लेझी म्हणजे आळशी सिटी. टॉल म्हणजे उंच सिटी. बिग म्हणजे मोठी सिटी. दिल्ली कशी आहे? बिग सिटी. बुद्धिमत्तेची या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाच्या 10वी तिसरे अक्षर कोणते? अक्षर काय दिलेले? सकारह. काय शब्द? सरकार नाही, सहकार. त्यापासून शब्दाकडे सहकार. आणि यातलं काय म्हणलेलं आहे त्यांनी? डावीकडून. आपला डावा हात, उजवा हात. डावा डावीकडून पहिलं, दुसरं, तिसरं. डावीकडून तिसरं काय? का. पर्याय क्रमांक 3. एका सांकेतिक भाषेत मदर हा शब्द नदम. मदन हा शब्द नदम असा लिहितात. ओके. खाली लिहिलं, पुढे लिहिलं चालेल. कदम हा शब्द, कदम हा शब्द मदक असा लिहिला. इथं काय झाले ते सांगा. मदक. काय? मदक. तर त्या भाषेत नमन शब्द कसा लिहिला जाईल? आता इथं कसं बनलंय ते बघा. पहिला न आहे तो शेवटला गेला, शेवटचा न आहे तो पहिल्यांदा घेतला, बाकीचा आहे तसं मधलं जसं तसं. विषय पहिला क शेवटला.
शेवटचा म पहिल्यांदा, मधलं आहे. मी तर पहिला न शेवटला, शेवटचा न पहिल्यांदा, मधला आहे. म्हणजे काय होईल? नमन शब्द नमन असाच लिहिला जाणार आहे. पर्याय क्रमांक 1. गटाशी जुळणारे पद ओळखा. या गट कसला होतो? 31, 49, 47, 55. काय इथे फरक आहे तो पाहता. त्याच्यामध्ये या मूळ संख्या आहेत का? नाही. आता गटाशी काय होईल? त्याची बेरीज केली तर 4 येते, 3 येते, 13 येते, 11 येते, 10 येते. बेरीज सारखी येत नाही. त्यातला फरक काढला तर 31 नाही, तर फरक पण जमत नाही. काय होतं? काय संबंध जोडते येतं? मूळ संख्या असणारे 63 पाड्यात आहे का कोणत्या या संख्या? पाड्यात नाही आहे. इथं आपण 39 पाहिजे तर आपल्याला चुकीचं लिहिलं आहे. इथे 39च्या 49 लिहिलं, त्यामुळे आपलं काय होईल? 31 8 39, 39 8 47, 47 8 55, 55 8 63. तर काय 63 आहे का पर्यायामध्ये? आहे. पर्यायामध्ये इथं गटाशी जुळणारे पद या ठिकाणी काय लिहायला पाहिजे? या ठिकाणी त्यांनी डॉट डॉट लिहायला, जे त्या ठिकाणी या गटामध्ये कोणतं पद, या ठिकाणी गाडीला गटाने कोणतं पद येईल या पद्धतीने गटाशी जुळणारे पद. पुढे पहा, तोरण जाईल हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणते अक्षर आहे? तोरण जाईल. आता उलट क्रमाने लिहायचा म्हटल्यानंतर काय करायचं? लक्षात घ्या. पहिल्यांदा ई असले तुम्ही काय करणार? पहिल्यांदा ई, नंतर जा, नंतर र, न, ग, तो. लिहिताना काय करायचं? तोरण जाईल. उलट नाही, लिहिताना तोरण जाईल. तोरण जाईल वाचत येते. तो, र, न, जा, ई. हे सर्वसाधारण मुलांनी, सर्व मुलांनी असं लिहावं. आणि यात काय विचारलं? मध्यभागी. मग इकडूनच वापरलं. किती अक्षर शब्द आहे? 5. पुढून बघितला तर मध्यभागी काय येणार आहे? उलटा बघितला आपण, उलट लिहिलं. मध्यभागी काय येणार आहे? मध्यभागी काय येणार आहे? म्हणजे जेव्हा हे अक्षर तोरण जाई असणारा पुढून डावीकडून म्हटलं तरी नच मध्यभागी येणार, उजवीकडून म्हटलं तरी नच मध्यभागी येणार आहे. पुढे बाकी सवाल. या अंकमालिकेत उजवीकडून उजव्या 7व्या स्थानावर असणारा अंक कोणता? उजवीकडून 7व्या स्थानावर कोणता अंक आहे? आता इथं तुम्हाला हे कळलं पाहिजे. या संख्या लिहिली 7 8 78 24 19. 78. आता हे मांडून करायचं नसतं, हे पेपरवरच करायचं असतं. 78 24 19 64 321. त्या ठिकाणी काय मिळेल? उजवी. उजवा हात का? आपला उजवा हात उजवीकडून कितवं पाहिजे? 7. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं. काय 7वां अंक? 5 येणार. या ठिकाणी हे अगदी सोपं आहे. म्हणून उजवीकडून 7व्या स्थानावर कोणता आहे? उजवीकडून 7व्या स्थानावर कोणता आहे? पहा 21वा प्रश्न. काय प्रश्न दिलाय पहा. मोहिनी, रोहिणी, नलिनी यांच्या आजच्या वयाची बेरीज 47 वर्ष आहे. तो 2 वर्ष अगोदर त्यांच्या वयाची बेरीज. मोहिनी, रोहिणी आणि नलिनी. आता हे रायमिंग वर्ड असतात, सारखे अक्षर असणारे असतात. यांच्या आजच्या वयाची बेरीज 47. म्हणजे आज काय असेल आपल्याला माहिती आहे का? वय नाही. आता 2 वर्षापूर्वी
म्हणजे मौल्य आता उदाहरण करा, आपण मानाचं घेतो. उदाहरणार्थ हे घेतली 15 वर्षाची, ही 16 वर्षाची, ही 16 वर्षाची, 32 17 2 वर्षापूर्वी मोहिनी किती असणार आहे? आज 15 मिनिट 2 वर्षापूर्वी 13 वर्षाची. रोहिणी किती असणार? आज 16 मिनिट 2 वर्षापूर्वी 14 वर्षाची. ही 2 वर्षापूर्वी, आज 16 मिनिट 2 वर्षापूर्वी 14 वर्षाची. मग 14 गुणिले 28 आणि 13 21. मग हे असं करत बसायचं का? नाही. तिघी पण 2-2 वर्षाची. ही 2 ने कमी, ही 2 ने कमी, ही 2 ने कमी, म्हणजे किती ना कमी झाली? 6. 47 6 गेली किती? फक्त 21. मालच बसायचं नाही. आज त्यांची वेळी सत्य ओके. 2 वर्षापूर्वी दोघे पण 2-2 वर्षांनी कमी, ही 2 वर्षांनी कमी, रोहिणी 2 वर्षांनी कमी, नवीन 2 वर्षांनी कमी, व्यक्तीची गेली किती? 2 2 4 2 6 वर्षांनी कमी. उत्तर काय येणार आहे? 21. पुढे बाद संख्या मालिकेत चुकीचे पद ओळखा. चुकीचं पद पाहिजे आपल्याला त्यांना. पहा प्रश्न क्रमांक 32. 64 32 16 8 4 2 0. काय झालं होतं इथे बघा बरं. इथं लक्षात येते ही काय आहे? याची दुप्पट. दुप्पट म्हणजे 2 पट. 2 ची दुप्पट 4, 4 ची दुप्पट 8, 8 ची दुप्पट 16, 16 ची दुप्पट 32, 32 ची दुप्पट 64. मग उलट्या भाषेत 64 चे निम्मे 32, 32 च्या निम्मे 16, 16 च्या निम्मे 8, 8 च्या निम्मे 4, 4 च्या निम्मे 2, 2 च्या निम्मे 1. म्हणजे इथं काय पाहिजे? 1. चुकीचं इथं काय असायला पाहिजे? 1. चुकीचं पद कोणतं आहे? 0 या ठिकाणी चुकीचं आहे. पुढील प्रश्न पहा. त्यात पण चुकीचं पदच असणार आहे. पहा 15 30 45 60 90 100. काय म्हणतात? 5 हुशार लोक काय कुठेतरी पाडे 15 15 30 15 ते 45 15 64 15 75 15 97 15 57 किंवा या सगळ्या संख्येला 3 ने भाग जातो. याची बेरीज केली 6, याची बेरीज केली 3, याची बेरीज केली 9, याची बेरीज केली 6, याची बेरीज केली 9, याची बेरीज केली 1. 3 ने विशेष भाग जाणाऱ्या संख्या. 3 ने विशेष भाग जाणाऱ्या संख्या. कोणत्या संख्येला भाग जात नाहीये? 100 ला जात नाही. कोणती गटात न बसणारी संख्या कोणती आहे? 100. पर्याय क्रमांक 1. कारण 3 ने भाग जात नाही. 15 ला पाडा म्हणलं तरी चालेल. पुढे पहा. दिलेल्या चिन्ह मालिकेत क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती चिन्ह कोणती त्याच विचार. पाहता AB DE GH JK इथे प्रश्नचिन्ह. याच्या अगोदर आपल्याला काय पाहिजे माहिती? ABCD काय केलं पाहिजे? AB नंतर काय केलं? मधलाक्षर सोडलं DE, नंतर F सोडला GH, नंतर I सोडला JK. मग आता काय लिहिणार? हे पहिला अक्षर एक अक्षर मधलं वगळलं. AB सोडलीला C खाऊन टाकला, DE लिहिला F काढून टाकला, GH लिहिला I काढून टाकला, JK लिहिला L काढून टाकला. काय होतं? ML. पर्याय क्रमांक 1. पुढे पहा. सोपा आहे प्रश्न. काय दिलेले?
पहिले एक अधिकचं चिन्ह, पुन्हा 2 चिन्ह, पुन्हा 3 चिन्ह. आता किती पाहिजे चिन्ह? 4 चिन्ह. 4 चिन्हाचा अधिकचा जोड बोलता पर्याय क्रमांक 2. चला पुढील प्रश्न पहा. खालील आकृतीची आरशातील प्रतिमा ओळखा. पहा, आरशातील प्रतिमा हा सोपा प्रश्न जेवढा आहे तेवढा तो फसवा देखील असतो. पायाच्यामध्ये आरसा इकडे दिलेला आहे. आरसा समोर आपल्याला उजव्या बाजूला देतात. ही आकृती इकडे काय म्हणजे काय होईल का? या ठिकाणी ही बाजू आहे ती इथे. आपल्याला लक्षात घेताना काय करायचं, ही आकृती पहिल्यांदा काढतानाच या ठिकाणी आरसा काढायचा करायचा समजून घेतोय आपण. या आकृतीची इथेच आरसा आहे असं याला चिकटूनच ही आकृती इकडे पलटी करायची. जे हे आहे ते अच्छा बरोबर. म्हणजे ही बाजू कुठे गेली? ही बाजू इकडे गेली. ओके. नंतर बघायचं हा टिंब आहे. हा टिंब कुणीकडे जाईल? इकडे. याच्यावर पर्यायी पद्धत वापरायची. मध्यभागी असणारा काय आहे? हा मध्यभागी असणार आहे इकडे मध्यभागीच असणार आहे. नंतर या ठिकाणी मोकळा गोल येतो. या ठिकाणी मोकळा गोल येतो इथल्या इथे. बाबर कोणता पर्याय पद्धत वापरा. या गोलाचा इथे मोकळा गोल लगेच इथला मोकळा गोल इथेच आला नाही. इथं मोकळा गोल कोणत्या पर्याय? फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 2. त्याच्यावर पर्याय करते म्हणजे 2 उत्तर येते. याच्यावर टिंबावर बघितलं, हे भरलेलं टिंब डाव्या बाजूला आहे ते कुठे जाणार? उजव्या बाजूला. या टिंबावरून फक्त पर्याय क्रमांक 2 मधला चौकोन मध्येच येणार. उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. या पद्धतीने आकृती काढता आली पाहिजे आपल्याला. सोबतच्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे आकृती काढा. प्रत्येक आकाराला नंबर द्या. आकाराला नंबर दिले की तुम्हाला गणित कधीही चुकत नाही. प्रत्येक आकाराला नंबर द्या. 1 2 3 4. 5 सिंगल डिजिटचे त्रिकोण कोणते? आपल्याला त्रिकोण विचारते. 1 नंबरचा त्रिकोण आहे का? आहे. 2 नंबरचा त्रिकोण आहे का? आहे. 3 नंबरचा त्रिकोण आहे का? आहे. 4 नंबरचा आहे का? आहे. किती झाले सिंगल डिजिटचे? 4. आता दोघांचा कमी बघा 2 डिजिटचा. 2 डिजिट म्हणजे दोघांचा मिळून कोणकोणते म्हणतो? इथे चढता लावायचा कधी उतरता करून द्यायचं. 1 2 12 नंबरचा त्रिकोण आहे का? 1 4 चा त्रिकोण आहे का? 2 3 चा त्रिकोण आहे का? 3 4 चा त्रिकोण आहे का? किती झाले? 4. तिघांचा बनतो का पहा त्रिकोण? 1 2 3 चा त्रिकोण बनतो का? 1 2 4 चा बनतोय का? 2 3 4 चा बनतोय का? 1 4 3 चा बनतोय का? नाही. तिघांचा 3 डिजिटचा कोणताही बनणार नाही. 3 डिजिटचा कोणताही नाही. चौघांचा मिळून त्रिकोण बनतोय का? असा चौघांचा त्रिकोण आहे का? चौकोन झाले. 4 डिजिटचा पण कोणताही चौकोन बनणार नाही. या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला अलीकडे पेपरला येतात. पण किती होतील याच्यामध्ये चौकोन? 4 आणि 4 8 त्रिकोण. चौकोन त्रिकोण. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न पहा. सोबतच्या आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब. आता पाणी कुठं असतं? खाली असतं. इथे समजून पहा कसं काढून घ्यायचं. आपण हे चिटकूनच काढायचं. याचं पाणी याचं काय होणार आहे? वरची बाजू काय होईल? खाली जाणार. म्हणजे या पद्धतीने. ओके. आता याचे चिन्ह पहा. हा गोल हा मध्यभागी तो मध्यभागी. हा मध्ये भरलेला आहे तो इथं भरलेला. आता हे पहा हे चिन्ह पहा.
वरती गेलं हे काय होईल इथनं खाली येणार. जर इकडे चिन्ह पहा, हे चिन्ह इकडे गेले, याच हे खाली हे वरती, हे कोणत्या कृती पर्याय पद्धत वापरायची. पर्याय पद्धत कंपल्सरी वापरायची. हे वरती गेलेला बाण आहे तो खाली गेलेला बाण, एवढं सगळं बघायचं नाही एका एका. आपण सगळ्यात बाबर भात शिजलाय का मग मी काय सगळा हात घालून बघते, भातात हात घालून चापसून बघते, एकच गोष्ट. तसे एका एका गोष्टीवर पर्याय पद्धत वापरायची. हा बाण आहे वर गेलेला तो खाली, वर गेलेला बाण आहे तो त्या ठिकाणी खाली पाहिजे. मग खाली बाण उजव्या बाजूला, खाली बाण इथं आहे का नाही, इथं आहे का आहे, इथं आहे का नाही, इथं आहे का नाही, तर दोन येणार. मग हा बाण पहा, हा खाली आलेला बाण वरती येणार आहे आणि डाव्या बाजूला जाणार आहे का इथं दोन मध्ये आहे, तर उत्तर पर्याय क्रमांक 2. जी या ठिकाणी ही सवय लावायची. आता एक शेवटच्या याला आम्ही सांगतो की याला वेगवेगळ्या टेक्निक वापरत असतं. कधी वर्षाच्या शेवट पेपरच्या वेळेस हे 2 मार्क आहेत आपल्याला हक्काचे, अजिबात बुडवायचे नाही, आपल्याला खूप वाजवायचे. ओके, जर 4289 ही संख्या 9824 अशी लिहितात, 2415 ही 5142 लिहितात, तर 9451 कशी लिहा? 4289 ही संख्या 9824 काय झाले समजून. 2415 ही संख्या 5142 काय झालं? शेवटचा 9 आहे तो पहिल्यांदा, दुसरा 8 आहे तो शेवटून दुसरा आहे तो पुढे दुसरा, पुढून दुसरा आहे तो मागून दुसरा, पहिला आहे तो शेवट. तसं झालं का इथं? शेवटचा आहे ते पहिल्यांदा आहे, 2 नंबरला मागून आहे ते पुढून 2 नंबर, पुढून 2 नंबर आहे ते मागून 3 नंबर, मागून 2 नंबर आणि पुढून 1 नंबर ते मागून 1. त्याची काय जागा बदलली. मग 9451 काय झालं? शेवटचा आहे ते पहिल्यांदा 1, शेवटून दुसरा आहे 5, शेवटचा आहे ते पहिल्यांदा. आता शेवटून दुसरा आहे तो पुढून दुसरा 5 नंबर, पुढून दुसरा आहे तो शेवटून दुसरा 4 नंबर आणि पुढून पहिला आहे तो शेवटून पहिला 9 नंबर. हे काय 1549 पर्याय क्रमांक 1. गटाशी जुळणारी आकृती काय झालं याच्यामध्ये? या ठिकाणी काय आहे? या ठिकाणी चौकोन आहे, त्यामध्ये 3 टिंब दिले आणि पुन्हा काय केले? त्याचे 3 भाग केले. वर्तुळ आहे त्यात टिंब दिले 3. काय होणार त्याचे 3 भाग? कोणत्या पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 2. उत्तर पर्याय क्रमांक 2. काय बदल होतो ते पाहिजे. एका रांगेत प्रत्येकी 3 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 21 मीटर अंतरावर झाडं लावलेली आहेत. तर एकूण किती झाडं? किती झाडं? 3 मीटर अंतरावर एक, याच्यामधलं अंतर आहे 3 मीटर. एकूण अंतर किती आहे? 21 मीटर. 21 मीटर पर्यंत झाडं लावायला हे 3 झालं, नंतर 3 इथून पुढं 3 इथून पुढं 3 इथून पुढं 3 इथून पुढं 3 मोजा अंतर 3 3 7 3 9 3 12 3 15 3 18 3 21. त्यानंतर 3 6 9 12 15 18 1. किती झाडं लागली मोजा? 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे मी इथं कसं केलं पाहिजे? एकूण अंतर 21 आहे,
भागिले 2 झाडातील अंतर 3 आहे. याचं उत्तर काय येतं? 3 1 3, 3 7 येतो. इथं उत्तर 8 आहे. इथं काय करायचं? शेवटची संख्या भागिले पहिले एकूण अंतर. सूत्र आहे एकूण अंतर भागिले 2 झाडातील अंतर भागिले 2 झाडातील अंतर. 2 झाडामधील अंतर अधिक 1 का करायचं ते सांगतो. पहिलं झाड किती अंतरावर होतं? पहिलं झाड 0 अंतरावर, त्यामुळं अधिक 1. एकूण अंतर किती आहे? 21 भागिले 2 झाडाचं अंतर 3. 21 ला 3 ने भागलं उत्तर किती येणार? 7. 7 मध्ये अधिक 1 केला उत्तर काय येणार? 8. लक्षात आलं का? आता या आपण बसायचं नाही. एकूण अंतर भागिले 2 झाडाचं अंतर करायचं. जे उत्तर येईल त्या अधिक 1 म्हणजे किती येतील झाडं? 8. पुढे पहा, वेन आकृतीच्या साह्याने निरीक्षण करा. आता 3ही आकृत्यामध्ये पहा. मला आता इथं सगळं आपण समजून. वर्तुळात कोणकोणते अंक आहेत? वर्तुळात 5 आहे, 4. पण जर मी म्हणलं फक्त वर्तुळात म्हटलं तर फक्त वर्तुळात 5 आहे. वर्तुळात नुसतं म्हणलं तर वर्तुळात येणारे सगळे रेषे 5 आहे, 4. त्रिकोणात कोणते अंक आहेत? त्रिकोणात असणारे सगळे. त्रिकोणात कोणकोणते आहे? 4 आहे, 1 आहे. फक्त त्रिकोणात कोणता आहे? फक्त त्रिकोणात, दुसरा कशात नाही, फक्त त्रिकोणातच असा कोणता अंक आहे? 4 आहे का फक्त त्रिकोणात? वर्तुळात पण आहे. 1 आहे का फक्त त्रिकोणात? नाही. म्हणजे या ठिकाणी कोणताही अंक नाही. फक्त आयतात किती अंक आहे? आयतात फक्त आयतात म्हणलं नाही. आयतात कोणकोणते अंक आहे? 1 आहे, 6. आणि फक्त आयतात म्हटलं तर फक्त आयतात हे या सगळ्या गोष्टी बेसिक काय आहेत? फक्त आयतात 6 हे याच्यावर. आता मी काय म्हणले? 3ही आकृत्या वर्तुळात पण आहे, आयतात पण आहे आणि त्रिकोणात पण आहे. 3 आकृत्या. 3 आकृत्यामध्ये असणार अंक कोणता? पुढे मला घेता येते. आपल्याला तुम्हाला PDF पाठवते. जे तुम्हाला सगळं झालं ना, कुठपर्यंत आलं इथपर्यंत आपल्याला प्रत्येक प्रश्नाचा आपल्याला नंबर टाकणार. हे सगळं आपल्याला 24 नंबरचा प्रश्न हा होता. 31 नंबरचा हा चाललेला आहे. याच्यात पुढे देता येते का नाही देता येते. आता आपल्याला काय 3ही आकृत्या म्हणजे वर्तुळात आहे, आयतात आहे आणि त्रिकोणात आहे. तीनही आकृत्यात असणारा याला म्हणायचं सामायिक, कॉमन. बघा 5 सगळे अंक 5 फक्त वर्तुळात आहे. 3 याच्यामध्ये आहे का? नाही. 4 घेतला तो वर्तुळात आहे, त्रिकोणात आयतात आहे का? नाही. 1 घेतला तो
एक घेतला तर त्रिकोणात आहे का नाही, वर्तुळात आहे का नाही, 6 फक्त आयतात. मग 6 कॉमन वर्तुळात पण आहे, त्रिकोणात पण आहे, आयतात पण आहे. असा अंक कोणता? असा अंक कोणताही नाही, एकही नाही. आता तो जर इथं असता ना अंक या ठिकाणी तर तो कॉमन मध्ये आला असता. पुढे पहा, फक्त एकाच आकृतीमध्ये असणाऱ्या अंकाची बेरीज, फक्त एकाच आकृतीमध्ये. पहा एकाच आकृतीमध्ये फक्त वर्तुळात, पहा इथं आकृतीमध्ये फक्त वर्तुळात असणारा अंक कोणता? फक्त वर्तुळात असणारा 5 आहे. फक्त त्रिकोणात असणारा कोणता नाही. 4 फक्त त्रिकोणात आहे का नाही, 1 फक्त त्रिकोणात आहे का नाही, 6 फक्त आहे. फक्त एकाच आकृतीत असणाऱ्या अंकाची बेरीज सांगितली, 5 आणि 6 11. उत्तर काय येणार आहे? 11. पर्याय क्रमांक. पुढे पहा 42वा प्रश्न. प्राणी जिराफ. जिराफ हा काय? प्राणी. पक्षी कोणता? वटवाघूळ पक्षी आहे का? साप पक्षी आहे का? घोडा पक्षी आहे का? गरुड पक्षी आहे का? यातला पक्षी कोणता आहे? गरुड आहे. तुम्हाला दिसत वटवाघूळ आम्ही उडताना बघतो की हो, तो पक्षी नाही का? नाही, तो सस्तन प्राणी. वटवाघळाला सस्तन प्राणी म्हणतात, पक्षी म्हणत नाही. सस्तन, स्तन म्हणजे दूध येणार. गाईला स्तन असतात, म्हैशीला असतात, मांजराला असतात, कुत्र्याला असतात. ते काय करतात? आपल्या पिल्लांना दूध पाजतात. त्यांच्या स्तनामधून येणारं दूध पिल्लांना दूध पाजतात. त्यांना म्हणतात सस्तन प्राणी. व्हेल मासा सस्तन प्राणी आहे. तसं वटवाघळ सस्तन प्राणी, तो पक्षी नाही. तो उडतो की, उडत जरी असला तर तो पक्षी नाही. पक्षी कोणी? गरुड. तर काय? गरुड. पुढे पहा, तुमच्या वर्गात अचानक मुख्याध्यापक आले तर तुम्ही काय करा? तुमच्या वर्गात टीचर तुमची शिकवतात आणि अचानक मुख्याध्यापक तुमच्या वर्गात आले तर काय करा? त्यांच्याकडे न पाहता हसत बसू, त्याच्याकडे लक्ष द्यायला हसत बसेल. वर्गात गोंधळ झाला, मुख्याध्यापक आले, सर्वजण उभे राहून त्यांना नमस्ते म्हणून एकमेकाची तक्रार त्यांच्या करण्यात आणून सोर मला ते मारतो, सोर माझी पुढे काढतो. तो वर्गामध्ये मुख्याध्यापक आले तर सर्वजण उभे राहून त्यांना नमस्ते म्हणून. पुढे पहा, 735 या अंकासाठी कोणती चिन्हे वापरतात? पहा प्रत्येक अंकासाठी कोणतं चिन्ह दिलेलं आहे. 7 साठी काय चिन्ह आहे? रेषाचा. 735 द्यायचे, 7 साठी चिन्ह आहे. 3 साठी आलेत आहे, 5 साठी चिन्ह. कोणताही पर्याय? हा वरचा प्रश्न घ्यायचा नाही, हा प्रश्न घ्यायचा. 735 आणि त्याच्या अगोदर हे चिन्ह कशासाठी नाही. कोणताही पर्याय पहा बरं. पर्याय कट वापरा. पर्याय स्टार आहे, नंतर चौकोन आहे. स्टार चौकोनीत आहे. स्टार चौकोन आहे का? कुठं नाही. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 केला. याच्या अगोदरचं हे चिन्ह नाही, तुम्हाला केसर चिन्ह दिसते नाही. 735 साठी ते छापले त्यामुळे ते आले. ओके. आणि याच्या अगोदरचा प्रश्न, हा प्रश्न दिलेला नाही आपल्याला. डी गुणिले हे नाही. पुढे पहा, र न न म ज या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवले आहेत. कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून मन हा शब्द बनले? र नो न म ज. मनोरंजन पाहिलं शब्द बनेल. याच्यामध्ये एक चूक राहिलेली आहे, मनोरंजन. अनुस्वार याच्यावरती पाहिजे, त्याच्या अनुस्वार दिलेला नाही. आपण बघूया. ओके. मन, मन किती नंबरचा आहे? 1 नंबरचा आणि 5 नंबर. याला नंबर दिले तर
1 2 3 4 5 1 नंबर आणि 5 नंबर पर्यंत आहे का? आहे, बरोबर आहे. इथं काय झाले त्याच्यावरती अनुस्वार द्यायला पाहिजे होता. 47वा प्रश्न अनुस्वार द्यायला हवा होता. दुरुस्ती करून घ्या. ओके, आपल्याला या दुरुस्ती करता येईल. तर आपल्या 48वा प्रश्न पहा. अक्षरमाला दिलेली आहे, ABCD अक्षरमाला दिलेली आहे. आपण ती या अक्षरमाला वाय ते याच्या मधोमध येणारे अक्षर कोण? काय झालंय गडबडीमध्ये एखादी गोष्ट ABCDE FGHIJ हे बसावं म्हणून KLMNO PQRST UVWXY आपली एवढीच असते. आता वाय ते या सगळं वाय ते ए असं जर घेतलं, वाय ते शेवटला आहे आणि हे घेतलं तर मध्ये यम येईल. आहे तर करायला नियम नाही, एक तर काय दिलेलं आपल्याला त्यांनी टी दिले. वाय आणि टी याच्या मधोमध कोणत्या सॉरी टी मधोमध येतं इथं 1 2 3 4 1 2 3 4 काय ओ आणि वाय याच्या मधोमध कोणते अक्षर? ओ आणि वाय यांच्यामध्ये किंवा वाय आणि ओ यांच्या मधोमध. मी तर काय करायचं आपल्याला लक्षात, वाय आणि ओ म्हणलं काय करायचं पहा. प्रश्न तसा सांगितला वाय आणि ओ यांना बाहेर करून याच्यामध्ये किती अक्षर आहेत मोजा. ओ पण धरायचं आणि वाय पण धरायचं, दोन्ही पण. 5 6 7 8 9 अक्षर. मग 9 अक्षर मधलं अक्षर काय? 9 अधिक 1 भागिले 2 केलं तर 5 अक्षर. 1 2 3 4 5 अक्षर. काही मधोमध टी म्हणून तो काय पाहिजे याच वेळेस वाय ते ओ यांच्या मधोमध कोणते अक्षर येईल? वाय ते ओ यांच्या मधोमध येणारे अक्षर. तर पुढील प्रश्न पहा. गटात न बसणारा पर्याय निवडा. गटात न बसणारा मित्र वडील भाऊ काका. मित्र वडील भाऊ काका कोणतं वेगळं निघेल? मित्र. का? तो बाहेर. वडील घरातले आपल्या घरातले नातेसंबंध आहे, वडील भाऊ काका हे आपल्या कुटुंबातली माणसं. मित्र कुटुंबातला नाही, मित्र. गटात न बसणारी संख्या 29. 50वा प्रश्न 27 23 31 असल्या संख्या आहे, मूळ संख्या आहे आणि याच्यामध्ये 27 संयुक्त आहे. 3 9 27 9 3 27 आणि या बाकीच्या मूळ आहे 29 23 31 वेगळी निघेल 27. या संख्येचं बघितलं की त्याच्यात काय बघायचं असतं हे लक्षात घ्या. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे, विशिष्ट संबंध आहे, तसा संबंध तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाशी आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा पर्याय शोधा. जहांजांचा काय असतो? काफिला. म्हणजे काय आला हा जहांजांचा काफिला? समूहदर्शक शब्द. जहांजाचा काफिला. मग धान्याची थप्पी, धान्याची असते का थप्पी? कशी थप्पी असते? पोत्याची. इथं धान्याची काय असते? रास. धान्याची रास. उंचका तांदळाचा, चांदणा. चवड भाकरी, थप्पी पोत्याची, रास धान्याची. पुढे पहा 30 ला 60. पहिल्या पदाला दुसऱ्या पदाचा पण तसा तिसऱ्या. 30 ला 60 मग 55 ला काय? आता मला सांगा 30 ला 60 काय होऊ शकतो? 52 प्रश्न. 30 ची दुप्पट बघायचं आपण, जुळलं तर जुळलं.
मग 55ची दुप्पट, 50ची दुप्पट, 100 वरच्या 5ची दुप्पट, 10 म्हणजे काय होतं 110 आहे का पर्यायामध्ये? काय का असं होऊ शकतं बरं का? 30 अधिक 30, 55 अधिक 30 85 आहे का पर्यायामध्ये? नाही. म्हणजे असा आपल्याला विचार करावा. आपण लगेच पाहिलं तसंच आलंय असं नाही, त्यामध्ये वेगळा विचार करून व्यक्त करावा लागतो. पहा, पहिल्या पदाचा दुसरे संबंध, तसा तिसऱ्या पदाचा चौथ्या. पहा बरं, यफचा काय यफ काय दिले या पद्धतीने, म्हणजे काय यफचं पाण्याचं प्रतिबिंब, टीचं पाण्याचं प्रतिबिंब, टीचं या पद्धतीने. कोणताही पर्याय क्रमांक 4. काय संबंध? पाण्यातील प्रतिबिंब. पुढे पहा, एका संकेतिक लिपीत भारत हा शब्द, आता हे चिन्ह छापता येत नाही, त्यामुळे तो पेपर प्रश्न छापला. भारत कसा लिहिला? अंकाखाली अंक, अक्षराखाली चिन्ह, स्वस्तिक त्रिकोण गोल, स्वस्तिक त्रिकोण, बाला स्वस्तिक, रला त्रिकोण, तला गोल. त्या लिपीत वजन या अर्थाचा शब्द कसा लिहावा? तर त्या लिपीत वजन, वजन अर्थाचा शब्द, वजन नाही कसं लिहावा नाही, वजन या अर्थाचा कोणता शब्द याच्यापासून बनेल? याच्यातनं बनेल तो भार. भार म्हणजे वजन. भाला काय आहे? स्वस्तिक आहे. रला काय आहे? त्रिकोण. भार हा शब्द कसा लिहा? स्वस्तिक त्रिकोण. स्वस्तिक त्रिकोण पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, तुम्ही शाळेत उशिरा येता म्हणून वर्ग शिक्षकांनी तुम्हाला शिक्षा केली, तर तुम्ही काय करा? 9 वाजता अकॅडमीला यायचं. 9 वाजता तुम्ही 9:15 वाजता येता. बरं, एक दिवस तुम्हाला असं आमची गाडी चुकली, सर पाऊस पडला, सर असं झालं, सर तसं झालं. 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 5व्या दिवशी काय करणार? सर तुम्हाला राग. मग तुम्ही काय करणार? पहिला तुम्हाला वर्ग शिक्षणाचा राग, मला रोज खावायचं कसं मी त्यांना खाऊ, पुन्हा उशिरा येतच राहणार. आज मग रागवला उशिरा येणार, उशिरा यायची खोटी कारण सांगितली, रोज कारण सांगितलं. पुन्हा उशीर होणार नाही अशी पक्के ठरवा. काय करा? पुन्हा उशीर होणार नाही अशी पक्के ठरवा. कसा बदल करायचा? आता आपण त्याची आरशाची प्रतिमा कशी दिसेल पहा. चौकोन आहे, याच्या आरशाची प्रतिमा असा चौकोन आहे. हा पंचकोन आहे. पाहिलं की तुम्हाला एक सांगतो. इकडे गेली, इकडे आली, इकडे आली, आतमध्ये आली, खालच्या आत गेली, खालच्या ही बाहेरच्या बाजूला गेली, ही आता याच्या उभ्या रेषा, युपी रेषा आहे इथे, नंतर कशी जोडलेली? इकडे बाहेरच्या बाजूला तिरकी, ही बाहेरच्या बाजूला, आतच्या बाजूला तिरकी, आतच्या बाजूला. आता यातला डी, इकडे डी आहे, हा डी आहे तो इकडे. ई, या ठिकाणी ई आहे, ई इकडे. या ईचा आरसा. डब्ल्यू, डब्ल्यूचा आरशातलं प्रतिबिंब आहे. या ई वरून पर्याय व्यक्त करा. पंचकोनात ई इकडे तोडतो, इकडे तोडतो, ई वर आई इकडे तोडतो. हा चालेल का? नाही. हा चालेल, हा नाही, हा नाही. पर्याय क्रमांक
दोन केवळ ई वर्ण आहे. संपूर्ण आकृती काढत बसलो नाही. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला ही सिस्टीम आहे ही इकडे करायची. आता ती सगळ्यांनी आकृती समजून घेऊया. ही आकृती आपल्याला अशी उचलते. चला 57 प्रश्न. 3 ला 4 म्हटले. 3 ला 4 म्हटले. 4 ला 2 म्हटले. 2 ला 6 म्हटले. 6 ला 12 म्हटले. 12 ला 1 म्हटले. तर दुपारी 2 वाजता घड्याळात तास काटा किती वर असेल? 2 ला काय म्हटलंय हो? 2 ला 6. दुपारी 2 वाजता तास काटा कशावर असणार आहे? 6. म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढे 58-59 सांकेतिक भाषा आहे. जवस पाहिजे चिन्ह राहून गेलेला आहे. आता हे आपल्याला समजून घ्यायचे. पाहिलं छापताना काही गोष्टी राहून गेलेल्या आहेत. जवस हा शब्द कसा दिलेला आहे? त्रिकोण मध्ये सोडलंय त्रिकोण आपण समजून घेऊ. गजर आता अवघड आहे, सोपा नाही हा प्रश्न. गोला उभी रेष, चौकोना उभी रेष, त्रिकोण. नंतर समर हा शब्द त्रिकोणात उभी रेष, गोलात उभी रेष अगोदर तर छापली नाही. आता जरा प्रश्न आपण थोडासा बाजूला ठेवला की आपल्याला काय म्हणलेलं आहे? चौकोनात उभी रेष, त्रिकोण, गोलात उभी रेष या शब्दाच्या चिन्हाने कोणता शब्द आहे? आता या पहिल्या दोघांमध्ये कॉमन काय आहे? असं कोणतं आहे का सगळ्यात आहे अक्षर? असं यात कोणकोणते अक्षर? 9 अक्षर दिसत आहेत. ते 9 अक्षर आले का पाहून? ज, व, स, ग. ज आलाय, पुन्हा ज लिहायचा का? नाही. र नाही. स आलेला, म नाही, र आले. म्हणजे इथं दिसतात आपल्याला 9 अक्षर. प्रत्यक्ष किती अक्षर आहेत? 6 अक्षर. कोणत्या अक्षराला कोणता शब्द आहे? या दोघांमध्ये कॉमन कोण आहे? जवस आणि गजर. याच्यामध्ये कॉमन कोणतं अक्षर आहे? ज. जे या ठिकाणी ज ला अक्षर सारखं असेल तर चिन्ह कसं असणार आहे? सारखं. एक चिन्ह कोणतं सारखं आहे? म्हणजे ज ला कोणतं चिन्ह आहे? त्रिकोण आहे. ज ला. आता या दोघांमध्ये कॉमन काय आहे? कॉमन गजर, समर. याच्यात कॉमन काय? याच्यामध्ये कॉमन आहे र. जर र कॉमन असेल तर त्याला येणार चिन्ह देखील कॉमन. या दोघांमध्ये चिन्ह कॉमन कोणतं आहे? गोलात उभी रेष. कशाला? र ला गोलात उभी रेष. आता पहिल्या तर तिसऱ्यात बघायचं. आपण पहिल्या तिसऱ्यात बघितलं, दुसऱ्या तिसऱ्यात बघितलं. आता पहिल्या तिसऱ्यात काय कॉमन? स. इथं स आहे, इथे स. चिन्ह कसं असणार आहे? पहिल्या तर तिसऱ्यात कॉमन असणार. स ला कोणतं चिन्ह आहे? का दिसते? कोणतं कॉमन नाही. म्हणजे एक तर स ला हा गोल असेल तर इथं आपल्याला ते लक्षात येत नाही.
आपल्याला जी दिलेली चिन्ह आहेत ती आहे. सहज आपल्याला सांगता येत नाही सहला, आणि इथं चिन्ह दिलेली. मग राहिला कोणता वला राहिला कोणता येईल? वला गोल येईल. ते आपण अंदाजे करतो बरं का. गला कोणता येईल? हे परफेक्ट आहे. गला चौकोनात उभी रेष. आता इथं मला पण इथं हा कन्फ्युजन आहे. आपण ते विचारलेलं नाही. ओके, म्हणजे या ठिकाणी काय पाहिजे आपल्याला? चौकोनात उभी रेष म्हणजे काय? ग आहे. त्रिकोण म्हणजे काय? ज आहे. गोलात उभी रेष म्हणजे काय? र आहे. या अक्षरापासून कोणता शब्द बनणार आहे? गजर. गजर. पर्याय क्रमांक 4. ही माहिती आपण पण आपल्याला ते गरज पडली नाही. इथं प्रश्न आपल्याला सोडवता आला नसता. इथे पहा, इथे चिन्ह नाही आहे. इथे या पुढल्या प्रश्नाला मी तसंच आहे. थोडीशी असतो पहा. पुढचा प्रश्न काय याच्यावरती? तर हे तर याच याच्यावरती आहे. थंड या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणत्या चिन्हाने लिहिता येईल? पहा आता हे हा प्रश्न झाला. एवढंच फक्त मी बोलून टाकतो. आपल्याला काय थंड या शब्दाच्या विरुद्ध, थंडच्या विरुद्ध काय होतो? गरम. आपल्याला गरम पाहिजे. गला काय? गला काय? चौकोनात उभी रेष. रला गोलात उभी रेष. मला त्रिकोणात उभी रेष. मग थंडच्या विरुद्ध गरम. चौकोनात उभी रेष, गोलात उभी रेष, त्रिकोणात उभी रेष. चौकोनात उभी रेष, गोलात उभी रेष, त्रिकोणात उभी रेष म्हणजे पर्याय क्रमांक 1. तर पुढील प्रश्न. एका रांगेत शार्दूलचा क्रमांक डावीकडून 11 सुधीर मधोमध उभा असून त्याच्या रांगेत क्रमांक 15, तर त्या रांगेत एकूण किती मुलं आहेत? रचना करायची आहे, आकृती काढायची आहे. शार्दूलचा क्रमांक डावीकडून 11. डावा कोणता? हा उजवा. आपली उजवी बाजू ती उजवा, डावी बाजू ती. तर शार्दूलचा क्रमांक काय लिहिलाय? डावीकडून 11. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. हा कोण आहे? शार्दूल. हे टिंब काढत बसायची गरज. डावीकडून 11 म्हणजे इकडे डावीकडे किती दाखवायची? 10. तो 11 म्हणजे हा शार्दूलचा क्रमांक. नंतर काय म्हणजे सुधीर मधोमध उभा आहे आणि त्याचा रांगेतील क्रमांक 15. 15वा जो आहे तो आहे सुधीर. आणि तो कुठं आहे? मधोमध. मधोमध याचा अर्थ काय होतो? मधोमधचा अर्थ दोन्ही बाजूने सारखा. त्याचा 15वा असेल तर त्याच्या डावीकडे किती असणार आहे? 14. उजवीकडे किती असणार आहे? 14. आणि सुधीर हे 14 आणि हे 14 आणि सुधीरचा 1 किती झाले? 14 अधिक 14 अधिक सुधीर 1 एकूण किती झाली मुलं? या लाईनीमध्ये 29 मुलं आहेत. हे फसवण्यासाठी तुम्हाला दिलेलं असतं शार्दूल. इथं जर तुम्हाला म्हणलं असतं सुधीर मधोमध आहे त्याचा 15वा नंबर, तर त्या रांगेत मुलं किती ते तुम्हाला कळलं असतं. तुम्हाला कळू नये, तुम्हाला गोंधळात म्हणून ही रचना दिली. सुधीरचा 15वा नंबर याचा तर डावीकडे 14, उजवीकडे 14, 14 28, सुधीर 29. त्या लाईन मध्ये किती मुलं आहेत? 29. पुढील प्रश्नाचं गटाशी जुळणारे फॅक्स, दूरध्वनी, दूरदर्शन ही काय? माहिती देणारी साधन. संदेश वहनाची साधन. याला दुसऱ्या भाषेत काय म्हणतो? संदेश वहन.
तर आपल्याजवळ असणारी माहिती दुसऱ्याला कशी पाठवली जाते? फॅक्स करून. फॅक्सचं मशीन इथं आपल्या इथं का जो असणारा कागद फॅक्सच्या मशीनमध्ये टाकला की त्याची कार्बन कॉपी झेरॉक्स परत तिथल्या मशीनमध्ये मुंबईला इथं आपण जर कागद टाकला मशीनमध्ये की मुंबईला त्याच्या मशीनमधनं त्याची झेरॉक्स आहे. याला म्हणतात फॅक्स. दूरध्वनी फोन आपण बोलू शकतो. दूरदर्शन काय घडतंय? मॅच चाललेली इंग्लंडमध्ये आपण इथं घरात बसून बघतो दूरदर्शन. सायकल, बैलगाडी, पत्र, टेबल कशाकडून माहिती पोहोचेल? पत्र. ओके. संदेशवाहनाची साधने. रिमोट बैलगाडीने पाठवलं जाईल, पत्र कशात नाही पाठवलं? प्रश्न ते झाला. ठीक आहे. ही वाहतुकीची साधने. सायकल, बैलगाडी वाहतुकीची साधने. पत्र संदेशवाहन. पहा दिलेल्या इंग्रजी अक्षरमाला ही अक्षरमाला तुम्हाला वरती छापलेली असते एकदा. ABCDE FGHIJKLMNOPQRSTUVWXY वाय पर्यंत करताना असते. मग डायग्राम कोणत्या क्रमांकाचे अक्षर? उंदीर या शब्दाचा अर्थ. उंदीर. उंदीरला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? माऊस. माऊस. डायग्राम डावा कोणता तुमचा? मग डायग्राम एम किती आहे? 5 5 10 11 12 13 असं मोजलं जाणार. 1 2 3 13. ओ किती आहे? 5 5 10 5 15 15. यू किती आहे? 5 10 15 20 21. यस किती आहे? 5 10 15 16 17 18 19. ई किती आहे? 1 2 3 5. म्हणजे माऊस शब्द बनवण्यासाठी किती नंबरचे अक्षर? 13 15 21 19 5. अर्थ नाही. मग त्याला दुसरा शब्द काय? माऊसला रॅट. आर किती नंबरला आहे? 5 10 15 16 17 18. एक नंबर. टी 5 10 15 20 नंबर. इथे 1 नंबर आहे. 18 21 आहे का पर्यायामध्ये? 18 21 आहे. माऊस सापडला म्हणून काय करायचं नाही, दुसरा शब्द शोधा. सोबतच्या आकृतीमध्ये किती आयत आहे? या आकृतीमध्ये किती आयत आहे? किती चौकोन आहे? काय करायचं? एक पद्धत असते. दोन्ही पद्धती शिकवतो. 1 2 याची बेरीज करा 3. इथं नंबर 1 2 3 याची बेरीज करा 3 2 5 आणि 1 6. 6 गुणिले 3 18 चौकोन आहे. 18 आयत. ही एक पद्धत. दुसरी पद्धत, याला नंबर द्यायचे प्रत्येक आकाराला. 1 2 3 4 5 6. हे ते बघायचे सिंगल डिजिटचे. सिंगल नंबरचे आयत कोणते? 1 नंबरचा आहे, 2चा आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे. किती झाले? 6. 2 डिजिट दोघांचे मिळून 12 नंबर आहे, 13 नंबर आहे, 24 नंबर आहे, 34 नंबर आहे, 46 नंबर आहे, 56 नंबर आहे, 12 34 56 13 35 35 नंबर आहे, 35 नंबर 46 आला, 13 35 24 46 इधर 1 2 3 4 5 6 7. आता 3 डिजिट तिघांच्या आडवी नंतर घालून 2 1 3 5 चा पण 135.
246 किती झाले 2 4 डिजिटचे चौघांचा 1 2 3 4 चा गुणतो 3 4 5 6 चा गुणतो 4 डिजिटचे 5 डिजिटचा कोणताही आयत बनणार नाही कोणताही 0 आणि 6 डिजिटचा या सगळ्याचा मिळून 1 बनेल 1 2 3 4 5 7 सगळ्यांचा मिळून हा पट्टा असा किती झाले 7 7 13 14 15 16 17 आणि 18 ही पद्धत बेसिक आहे ही पद्धत कुठेही वापरली चुकणार नाही इथं चौकोनाला वेगळी पद्धत चौकोन आयताला वेगळी चौरस म्हणजे तर वेगळी पद्धत आहे म्हणजे या ठिकाणी ही पद्धत सगळ्याला लागू होते उत्तर येणारे 18 पाहिजे उत्तर त्याच्यामध्ये 18 उत्तर दिलेलं नाहीये आपण दुरुस्ती करूया उत्तर 16 दिले तिथे 18 करूया पुढे प्रश्न समृद्धीच्या आईला 2 बहिणी व 3 भाऊ आहेत तर समृद्धीच्या मामे भावाला किती चुलते असतील हा रचना करायची समृद्धी या समृद्धीच्या आईला समृद्धीला आई आहे आता इथं तुम्हाला सांगतो की स्त्री असेल तर त्याला गोल करतात पुरुष असेल तर त्याला चौकोन करतात ही रचना नाट्यसंगीतामध्ये लक्षात येईल या समृद्धीच्या आईला 2 बहिणी म्हणून हे 2 ओके समृद्धीच्या आईला 2 बहिणी आणि 3 भाऊ आहेत 3 भाऊ जे 3 चौकोन म्हणजे भाऊ हे पुल्लिंग आहे तिसरी गोल केले पुल्लिंग आहे ते चौकोन समृद्धीच्या आईला 2 बहिणी आहेत 3 भाऊ आहेत आता काय म्हणे समृद्धीचा मामे भाऊ म्हणजे काय मामे भाऊ म्हणजे मामाचा मुलगा याला मामा म्हणजे कोण मामा म्हणजे आईचा भाऊ म्हणजे आईच्या भावाचा मुलगा आईच्या भावाचा मुलगा त्याला म्हणतात मामा समृद्धीच्या आईच्या भावाचा मुलगा म्हणजे याचा जो मुलगा असेल हा उदाहरणार्थ त्याचं नाव गणेश नाव दिलं ना समृद्धीचा मुलगा गणेश या गणेशला चुलते म्हणजे काय वडिलांचे भाऊ हे गणेशचे वडील आहेत हे चुलते का नाही वडिलांना हा एक भाऊ वडिलांना हा एक हे किती चुलते झाले 2 गणेशला आत्या किती 1 2 3 आत्या चुलते 2 आणि हे वडील म्हणजे गणेशला चुलते किती आहे 2 अशी रचना केल्याशिवाय आपल्याला हे सोडवायचं नाही खालीपर्यंत चुकीची जोडी वडिलांचा भाऊ चुलता बरोबर वडिलांच्या भावाला चुलता म्हणतात काका म्हणतात आईची बहीण आत्या नाही आईच्या बहिणीला आत्या म्हणतात का नाही काय म्हणतात आईच्या बहिणीला मावशी म्हणतात म्हणजे हे चुकीचं आहे पुढे आईचे वडील आजोबा बरोबर आहे वडिलांचे वडील पण आजोबा आईचे वडील पण वडिलांची आई आजी बरोबर चुकीचं कोणतं आहे वडिलांची बहीण आत्या हे उत्तर चुकीचं आहे पुढील प्रश्न पहा पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद 25 प्रश्न 66 49 62 81 16 हे पाहिल्यानंतर हे लगेच संख्या लक्षात आलं पाहिजे 25 म्हणजे 5 49 म्हणजे 7 81 म्हणजे 9
16 म्हणजे 4 ही वर्ग संख्या नाही. वेगळे कोणते निघे? 62. पुढे पहा, काकूने काकाचे कामाचे कागद कात्रीने करात्र कापले. या वाक्यात क हे अक्षर किती वेळा आलेले आहे? मी मला सांगा, क का लिहिलं तरी पण कच येते. की म्हणलं तरी कच अक्षर. दुसरी की म्हणलं तरी कच अक्षर. हू म्हणलं तरी कच अक्षर. मग क किती वेळा? कच का कु के के कै कौ सगळे काला सगळे स्वर जोडले होणारे सगळे कच. मग क किती वेळा आला? काकुनी काकुनी किती वेळा क आला? आहे आला आहे. काकाचे त्यात किती वेळा आला? आहे आला आहे. कामाचे कामाचे कागद कातले. कामाचे कागद कातली. करा करा किंवा कर कर पाहिजे. कर कर कांदे. करा करा का एक तर कर कर पाहिजे का करा. ओके. कच्या कापडीमध्ये 2 वेळा, काकाचे 2 वेळा, कामाचे मध्ये एकदा, कागद मध्ये एकदा, कात्रिणी मध्ये एकदा, कर कर 2 वेळा, कापले किती वेळा झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. क हे अक्षर केवळ क घेतलं तर पाहिलं केवळ क घेत लिहिते. एवढे 2च वेळा आलेले आहे असं त्यांचं म्हणणं. सगळे कचे 10 वेळा उत्तर काढले आहे का पर्यायामध्ये? 10 वेळा नाही. मग नुसता क घेतला तर 2 वेळा आहे का? आहे. म्हणजे उत्तर या पद्धतीनं आपल्याला बदलायला शिकलं. वाढल्यानुसार दिशा बदलायची. प्रश्नानुसार आपण काढताना 10 वेळाच काढायचं उत्तर. आपल्याला क चे किती अक्षर आले? पुढे पहा, एका संख्येतील भाषेत 1 बरोबर 1 प्रश्न क्रमांक 68 आहे. 1 ला 1च म्हणतात, 2 ला 8 म्हणताय, 3 ला 27 म्हणताय. तर 4 भाषेत 4 कसा लिहिलाय? काय होईल? 1 चा समज 100, 2 चा 800, 3 चा 2700. हे आहे घन. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64. 4 कसे लिहितील? 64. पुढील प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. पहा, त्याला ABCD पाठ पाहिजे. आपल्याला काय दिलेलं आहे? ABCC, ABBC, AABC. इथं मोकळी जागा सोडलेली आहे. इथं काही विचारलेलं आहे. पुढे दिलेलं आहे ABBC. काय झालं? पहिल्या याच्यामध्ये काय झाले? C2 मिळाले. दुसऱ्या याच्यामध्ये B2 मिळाले. तिसऱ्यामध्ये A2 मिळाले. म्हणजे आता काय पाहिजे? C2 मिळाले. नंतर B2 मिळाले. इथं C2 वेळा म्हणजे AB एकदा येईल, ABCC किंवा काय. पहिलं 4, दुसरं म्हणजे तिसरं येईल 7,
एकाने म्हणलं तर पहिलं चौथं पाचवं सांगते, तिसरं सहावं असं म्हणलं तरी चालेल. मग एक पाहत गेलं की पहिला सी 2 वेळा घेतला, नंतर मधला अक्षर 2 वेळा, नंतर पहिला अक्षर 2 वेळा, नंतर तिसरा अक्षर 2 वेळा, तर दुसरा अक्षर 2 वेळा. उत्तर काय आहे? ए बी सी सी. ए बी सी सी पर्याय क्रमांक 1. सोबतच्या आकृतीमध्ये किती कोण आहे पहा. या ठिकाणी कोण किती आहेत विचारलेलं आहे. या प्रत्येक कोणाला नंबर द्या. 1 2 3 4 5. याची बेरीज केली 1 2 3 4 5. याची बेरीज 5च्या नंतर 6, 5 6चा गुणाकार 30. याचे निम्मे 15. उत्तर काय येणार आहे? 15. हे सिंगल डिजिटचे किती कोणकोणते आहेत? 1 नंबरचा आहे, 2 नंबरचा आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे. किती झाले? 5. 2 डिजिटचे दोघांचे 12 नंबर आहे, 23 नंबर आहे, 34 नंबर आहे, 45 नंबर आहे. किती झाले? 4. 3 डिजिटचे तिघांचा 1 2 3 चा आहे, 2 3 4 चा आहे, 3 4 5 चा आहे. किती झाले? 30. 4 डिजिटचे चौघांचा 1 2 3 4 चा होतो, 2 3 4 5 चा. किती झाले? 5 डिजिटचे 1 2 3 4 5 हे एकूण. ओके, ही पद्धत आपल्याला बेसिक पद्धतीने आपण सोडवायची. ही पद्धत वापरायची नाही. पुढे सजीव दगड चिमणी हे घटक खालीलपैकी कोणत्या वेळ आकृतीने लिहिता येते? पहा, सजीव दगड चिमणी. सजीवाचा दगडाचा संबंध वाटतोय का? नाही. चिमणी कशी आहे? सजीव. म्हणजे पहा, याला जर आपण सजीव म्हणलं तर सगळ्या चिमण्या सजीव आहेत. आतमध्ये याला म्हणावं लागेल चिमणी. आणि दगडाचा चिमणीशी काय संबंध? नाही. सजीवाशी काय संबंध? नाही, कारण दगड निर्जीव. याला म्हणावं लागेल दगड. अशी गोलात काढू शकतो आपण, अशी चौकोनात देखील काढू शकतो. चौकोनात काढायची म्हणजे कशी होईल? ही सजीव, ही चिमणी, हा दगड. कोणता पर्याय? पर्याय क्रमांक 3. आता इथं पहा, एक समजून घ्या. ही तिन्ही वेगळे सगळे पहा. सजीव वेगळा, चिमणी वेगळी, दगड वेगळा. सगळ्या चिमण्या सजीव. सगळे सजीव चिमण्या आहेत का? नाही. तर मग आतमध्ये चिमणीचा घातला, आतमध्ये चिमणी, बाहेर सजीव, आणि तो दगड वेगळा. असा होय काय? तर सजीव दगड चिमणी. सजीव काही चिमण्या सजीव आहे, काही चिमण्या दगड आहे. नाही. इथं आतमध्ये एखादा आलं की काही आहे. हे बारकाईने आपल्याला व्हिडिओमध्ये समजून दिलेलं. सजीवात तिथे व्हिडिओ चालतात, काही गोष्टीचा व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागतो. 14 27 13 14 27 13 16 38 प्रश्नचिन्ह. वीस 32 12 काय संबंध जोडता येईल? 20 आणि 12ची बेरीज 32, 14 आणि 13ची बेरीज 27. मग 16 आणि कशाची बेरीज 38 येते? 16 आणि 22, 16 आणि 22 38. त्यामुळे काय 38 किंवा 27 मधून 14 गेले 13, 32 मधून 20 गेले 12, 38 मधून 16 गेले 22. त्यामुळे उत्तर येणार आहे 22 पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, रेहाना उत्तर दिशेला तोंड करून उभी आहे. तिचे तोंड ईशान दिशेला होण्यासाठी कोणत्या दिशेला वळावे लागेल? पहा, आपल्याला इथं
लक्षात ठेवायची ही उत्तर दिशा असते. मी घड्याळाच्या दिशेने उ ई उ आ आग्नेय, द दक्षिण, प आदन नैऋत्य, प पश्चिम, वा वाईट दिशा चक्र, याला दिशा चक्र. मी याच्या पहिला आ द न प वा उ ई उ. लक्षात राहण्यासाठी दिशा घड्याळाच्या दिशेने जावं लागते आपल्याला. आदन नावाचा मुलगा, आदन नावाचा मुलगा, त्याला सापडला तो घा, तो वाजवतो उई पू. साध्या सोप्या भाषेत आदन बाबा उई घड्याळाच्या दिशेने द्यायचं. मी जी दिशा दिली तिथंच उत्तर दिले, उला उत्तर द्यायचं उई उ आदन पवा घड्याळाच्या दिशेने जायचं. आता काय म्हणलंय, आद रेहाना उत्तर दिशेकडे तोंड करून उभी आहे, तिला वळायचे कुणीकडं ईशान्य दिशे. म्हणजे कुणीकडे वळावं लागेल, इकडे म्हणजे कोणती, हा उजवी. किती अंशात वळावं लागेल, हे आहे ते 45. इकडे वळायचं असतं तर 90 अंशात असतं, हे 45 अंशात घड्याळाच्या दिशेने म्हणजे कोणीकडं उजवी, 45 उजवीकडे. प्रत्येकी 1 मीटर अंतरावर एक झाड. याप्रमाणे 10 मीटर रस्त्याच्या दुतर्फा किती झाडे असतील पहा. 1 मीटरवर एक झाड, 1 मीटर एक झाड, 10 मीटर 10 झाडे. चुकलं मग कसं, एका मीटरला 1, 10 मीटरला 10. काय सांगितलं तुम्हाला इथे सूत्र, इथं सूत्र आहे एकूण झाडे, एकूण झाडे बरोबर एकूण अंतर भागिले 2 झाडातील अंतर, 2 झाडातील अंतर अधिक 1. एकूण अंतर किती आहे, 10 भागिले 2 झाडातील अंतर 1 अधिक 10ला 1 ने भागलं तर काय येणार, 10 अधिक 1. एका बाजूला एका बाजूला 11, दोन्ही बाजूला काय करावं लागेल, 11 अधिक 11 म्हणजे 11ची दुप्पट, 11ची दुप्पट, 11 दोन्ही 22 झालं. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. इथं मुलं असतात 20 लिहून टाकतात, चुकतं. काही जण तर 10 लिहितात, दोन्ही बाजूला म्हणल्यानंतर ते बाकी करतात. पुढचा प्रश्न पहा. दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेतील मधोमध येणाऱ्या अक्षराच्या उजवीकडील 5वे अक्षर कोणते. पहा काय म्हणजे प्रश्न. दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेतील मधोमध येणाऱ्या अक्षराच्या उजवीकडील 5वे अक्षर कोणते. ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY. मधोमध येणारा अक्षर M. या अक्षराच्या उजवा हाती उजवीकडे 5वा अक्षर. उजवीकडे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वा अक्षर. काय झालं, आ. काय होतं, बरोबर. बसवण्यासाठी आपल्याला असं असतात.
धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये नवीन प्रश्न. धन्यवाद.